वेलकम बॅक SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या हक्काच्या साध्या सोप्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। मी तुम्हाला हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सिविक्स, जिओग्राफी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये शिकवायचा प्रयत्न करतो। मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की हे यूट्यूब चॅनल फक्त इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी नाही तर मराठी मीडियमची मुलं सुद्धा हा चॅनल बघू शकता। शेवटी मी तुम्हाला मराठीतूनच शिकवतोय, बरोबर आहे का? आपण आता शिकतो आहोत SSC बोर्डाचा पॉलिटिकल सायन्सचा लेसन नंबर 1 वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचा शेवटचा टॉपिक। तुम्ही हा जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर याच्या आधी आपण सगळे टॉपिक कव्हर केलेत। एक एक टॉपिक शिकवतोय मुलांनो, लाईन टू लाईन शिकवतोय तुमच्यासाठी, तुम्हाला कन्सेप्च्युअल नॉलेज द्यायसाठी, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायसाठी एक एक लाईन शिकवतोय मुलांनो, एक एक लाईन। ठीक आहे, चला बघा आता हा जो शेवटचा टॉपिक आहे हा आहे वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। बघा सॉरी, हा टॉपिक आहे सिग्निफिकंट ज्युडिशियल डिसिजन। सिग्निफिकंट म्हणजे अतिशय महत्त्वाचे, महत्त्वपूर्ण, ज्युडिशियल म्हणजे न्याय व्यवस्थेनं घेतलेले, डिसिजन्स म्हणजे निर्णय। कोणते कोणते? द प्रोटेक्शन प्रोव्हाइडेड to the citizens by fundamental rights in the constitution has been made more meaningful through various decisions of the judiciary। जेव्हा ह्यांनी काम केलं आणि जेव्हा रिझल्ट दिसले ना तेव्हा लोकांमध्ये पण विश्वास जागा झाला की अरे यार बरोबर आहे राव, हे ना न्याय व्यवस्था आपलं काम करते बरं का। some of the important subjects on which the court has given judgment includes म्हणजे त्यांनी कोणते कोणते आता सगळेच आपण बघू शकतो का? हजारो डिसिजन आजपर्यंत न्यायालयानं दिले, सगळेच आपण बघू शकतो का? नाही बघू शकत, पण त्यातले महत्वाचे कोणते होते बघा बरं का। जजमेंट म्हणजे काय? त्यांनी दिलेला निर्णय। इन्क्लूड राईट्स ऑफ चिल्ड्रन म्हणजे लहान बाळांचे काही अधिकार असतात, लहान बाळांचे ते कोणते कोणते त्याच्यामध्ये बघा। त्याच्यामध्ये हे बघा, आता याच्यामध्ये काही फार खोलात आपल्याला जायचं नाही, आपल्याला फक्त इथं वरवरचा अभ्यास करायचा। तुम्ही जर पुढे जाऊन जर LLB घेतलं, लॉ करायला जर गेले तर तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये शिकता येईल। ठीक आहे, चला लॉ कुणाला करायचं थांबा बरं, व्हिडिओ पॉज करा आणि मला कमेंटमध्ये कळवा बरं की सर मला लॉ करायचंय बरं का, मला मोठं झाल्यावर वकील बनायचंय बरं का, मला मोठं झाल्यावर जज बनायचंय बरं का, मला कळवा बरं। आणि पॉलिटिक्समध्ये कोणाला जायचंय मला कळवा बरं नक्की कमेंटमध्ये। चला पुढं, प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट। ह्युमन प्रोटेक्शन म्हणजे काय? प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण। कशाला संरक्षण दिलं? ह्युमन राईट। ह्युमन म्हणजे काय? ह्युमन म्हणजे माणूस, राईट म्हणजे काय? अधिकार, माणसाचे अधिकार आहे। आणि माणसाचे कोणते कोणते अधिकार आहेत? साधे बेसिक ह्युमन राईट्स कोणते कोणते आहेत? फूड, क्लोथ, शेल्टर, अन्न, वस्त्र, निवारा, सगळ्यांना खायला अन्न मिळालं पाहिजे, राहायला घर असलं पाहिजे, घालायला कपडे असले पाहिजेत, बरोबर आहे का? अजून 2 राईट्स कोणते कोणते? ते राईट्स आहेत एज्युकेशन, प्रत्येकाला एज्युकेशन मिळालं पाहिजे, आणि हेल्थ, प्रत्येकाची हेल्थ। समजा एखादा गरीब माणूस असेल तरी त्याला सुद्धा हेल्थ मिळाली म्हणजे त्याला सुद्धा ट्रीटमेंट मिळाली पाहिजे। पुढे बघा, चला प्रोटेक्शन ऑफ द ऑनर अँड डिग्निटी ऑफ वुमन। ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहे। ऑनर म्हणजे काय? आत्मसन्मान, प्रतिष्ठा, बायकांची प्रतिष्ठा, स्त्रियांची प्रतिष्ठा मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, डिटेलमध्ये आपण शिकलेलो आहे। इंडिव्हिज्युअल फ्रीडम, इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? एकटा माणूस। आता मी एक इंडिव्हिज्युअल माणूस आहे, मला फ्रीडम आहे का? आहे ना मला फ्रीडम, मी हवं ते करू शकतो आयुष्यामध्ये। मी जॉब करत होतो, मी जॉब सोडला, आता मी यूट्यूब चॅनल करतोय। मला बिझनेस करायचा, मी बिझनेस करू शकतो का? करू शकतो। मला दुकान टाकायचं, दुकान टाकू शकतो। मला दिल्लीला जायचंय, मी दिल्लीला जाऊ शकतो। मला तमिळनाडूमध्ये जायचं, तमिळनाडूमध्ये जाऊ शकतो। फ्लॅट खरेदी करू शकतो, जमीन खरेदी करू शकतो। अरे मला इंडिव्हिज्युअल फ्रीडम आहे ना, आणि हा फ्रीडम कुणी दिला? हा फ्रीडम मला दिला कॉन्स्टिट्यूशननी। चला पुढे बघा, अँड ट्रायबल एम्पॉवरमेंट। ट्रायबल म्हणजे जाती जमाती, हे सगळं आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहो। मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघा, मी प्लेलिस्ट केलेली आहे, ह्या आपला हा जो लेसन आहे ना याची प्लेलिस्ट केलेली आहे। चला, दीज एफर्ट्स म्हणजे काय? प्रयत्न, हॅव मेड द पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया, राजकारणाची जी प्रोसेस आहे ना भारतामधली, मोर मॅच्युअर, खूप जास्त मॅच्युअर। आणि मॅच्युअरचा अर्थ काय आहे? मॅच्युअर म्हणजे काय? मॅच्युअर म्हणजे परिपक्व। ही जी राजकारणाची प्रोसेस आहे ना ही खूप परिपक्व झाली या सगळ्या डिसिजन्समुळं। खूप छान लेसन, हा लेसन मला खूप आवडला। हा लेसन इथंच संपला।
तुम्हाला हा लेसन कसा वाटला मला सांगा. मी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सिविक्स शिकवतोय. ते तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट्समध्ये सांगा. आपल्याला आता सबस्क्रायबरची गरज आहे. आता आपल्याला फक्त 35 सबस्क्रायबर आहेत. हे सबस्क्रायबर आपल्याला वाढवायचे आहेत. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना सांगा. ओके, चला या व्हिडिओमध्ये इतकंच. आणि आपण आता नंतर पुढच्या याच्यामध्ये आपण बघणार आहोत जिओग्राफीचा फर्स्ट लेसन. ठीक आहे, तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.